नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. हे बघू शकता आपलं शेत आहे कापसाचं. सध्या कापसाचा झाड होत आलाय. कापूस वेचायचा 10-12 दिवसांनी. बघू शकता कापूस. इकडे सनसेट होतोय. आपल्या इकडे शेत आहे सर्व. इथं वरती सुद्धा शेत आहे आपले. कापूस बघू शकतो. हे जे पडक आहे ते आपल्याला काढायचे ते. त्याच्यामध्ये सुद्धा आता या कापसाच्या जागा पुढच्या वर्षी ऊस लावायचा. इथून गाव, आपल्या शेतापासून गाव खूप दूर आहे. मस्त निवांत पटांगण इकडे. या रानामध्ये कापूस जास्त फुटलेलं दिसतंय. हे बघू शकता, हा शेजाऱ्याचा गहू आहे. आपल्या शेताला खेटून शेत यांचं पाईपलाईन आल्यामुळं इथं एवढा कापूस गेलाय. गव्हाचं पीक यंदा तसं बघायला गेलं तर गहू एवढं काय चांगले आले नाही, परंतु हा गहू खूप चांगला आला, कारण की याला खत पाणी मेहनत वगैरे जास्त दिल्यामुळं चांगला हवा. सनसेट बघू शकता. आपलं रान थोडं डोंगरावर असल्यामुळे एकदम असं निवांत वातावरण असतंय. पुढच्या आपल्याला सुद्धा या जागेवर ऊस, हरभरा वगैरे असं सर्व लावता येणार आहे, कारण की आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ही साईड जास्त फुटली, कारण की या गावाला पाणी आले की या वळीनं पाणी येत असल्यामुळं त्याला थोडा माल लागला. हे बोंडे अजून बघू शकता. कापूस तरी बऱ्यापैकी कापूस आहे या इकडच्या साईडला शेतामध्ये. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.